राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुफान पाऊस सुरू आहे। पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केले असून पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे। यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या भागात तुफान पाऊस झाल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे। 2 दिवसात झालेल्या पावसाने 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आले आहे। ताज्या अपडेटसाठी अजून आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा ताज्या अपडेट। सोलापूर, धाराशिव, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लसमध्ये आले आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे -20% पोहोचलेला उजनीतील पाणीसाठा 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये प्लसमध्ये आला। 25 आणि 26 मे रोजी झालेल्या पावसाने उजनी धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे। आज दुपारी दौंडचा विसर्ग 31,000च्या पुढे गेला होता, मात्र सायंकाळी 7च्या अपडेटनुसार हा विसर्ग 34,234 क्युसेक्स झाला व उजनी धरण टक्केवारीत पाहावयाचे असल्यास 4.50% झाले आहे। अजूनही पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे विसर्ग वाढणार आहे व रात्रीतून धरणात मोठी वाढ होण्याची माहिती उजनी धरण प्रशासनाकडून मिळत आहे।